नमस्कार मंडळी, मी रुपाली मुंडे। आज तुम्हाला व्हेज कढाई ची भाजी दाखवणार आहे, जशी काय लग्नात करतात तशी। बघा, आज पहाटेचे 4 वाजलेत आणि मी तुम्हाला ही भाजी शूट करून दाखवते, कारण का मी टिफिनसाठी करत होते, तर तुम्हाला ही दाखवू असं वाटलं म्हणून मी ते दाखवते। हे बघा, पहाटेचे 4 वाजलेत, सगळीकडे काळोख आहे आणि त्यासाठी लागणारं मी सामान घेतलं आहे। वाटाणा, फ्लावर, शिमला मिरची, फरसबी असेल तर तुम्ही फरसबी घ्या, काजू, टॅमॅटो, कांदा, बटर आणि आपले काही मसाले असतील। चला आता पुढची प्रोसेस बघूया। आता मी ह्या कढईत तेल टाकलं आहे, त्यात आता उबडधोबडच मी असा कांदा कापून घेतला आहे आणि टॅमॅटो टाकते आणि काजू टाकते। हे सगळं आता आपण छानपैकी परतवून घेणार आहोत। मग एक गुलाबीसर आणि मऊसर होईल तितकं छान आपण हे परतवून घेऊया। आता यात आलं लसूण टाकते, असेच मी सोलले आणि टाकले आणि आता हे आपण छानपैकी असं ढवळून घेऊया। छान कांदा टॅमॅटो आपला गुलाबीसर झाला पाहिजे। तर बघा, कांदा टॅमॅटो वगैरे मी छान व्यवस्थित भाजून घेतला आणि तो आता डिशमध्ये असा थंड करायला काढला आहे आणि इकडे भाजी मी फ्राय करायला ठेवली आहे। आपलं तेच तेल होतं, त्यात आता ही भाजी आपण थोडीशी छानपैकी परतवून घेणार आहोत, जेणेकरून त्याला क्रिस्पीनेस येईल आणि आपली भाजी पण लवकर शिजेल। आता मी छानपैकी परतवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा, आपल्या भाज्या छान अशा परतवून झाल्या आहेत। अजून थोड्याशा त्याला असे लाल डाग पडले पाहिजे, एवढं परतवून घेऊया। मी इथे बटर आणि तेल तापत ठेवलेलं, त्याच कढईत तेजपत्ता टाकते। तुम्हाला गरम मसाले हवे असेल तर गरम मसाले पण टाका आणि जे आपण कांदा टॅमॅटो वाटून घेतलेलं ते आता मी टाकते। हे बघा, आपल्या वाटणामध्ये मी छान असे मसाले टाकून परतवून घेतलेत। गॅस थोडा बारीक ठेवायचा आणि मसाले चिटकू नये म्हणून खाली थोडं पाणी टाकायचं। ज्या मिक्सरमध्ये आपण वाटण वाटलेलं त्याच मिक्सरमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि आता हे परतवून घेऊया। छान मसाला परतवत आला आहे, त्याला बाजूनी असं तेल पण सुटत आलं आहे। यात आता आपण थोडंसं दूध टाकणार आहोत की जेणेकरून आपल्या क्रीमी टेक्स्चर येईल। तुमच्याकडे दूध अवेलेबल नसेल तर तुम्ही साय टाकली तरी हरकत नाही आणि दूध टाकताना गॅस बारीक करायचा आणि आता आपण थोडंसं परतवून घेऊया। आता आपल्या ग्रेव्हीला छानपैकी उकळली आहे, त्यात आता आपण ही भाजी टाकणार आहोत, आपण फ्राय करून घेतलेली। आता चवीनुसार यात मीठ टाकणार आहोत। भाजीला कलर बघा काय सुंदर आलाय आणि आता ती परतवून घेऊया छान आणि 5 मिनिटं, 5 ते 10 मिनिटं आपण झाकून भाजी मंद गॅसवर शिजवून घेऊ। 5 मिनिटं झाली आहेत, भाजी आपली छानपैकी शिजली आहे, वास सुद्धा येतोय। हे बघा, सुंदर ग्रेव्ही झाली आहे आणि आता मी यात कस्तुरी मेथी घेतली आहे। ही मेथी आपण हातावर अशी कुस्करून घेणार आहोत, ते जेणेकरून त्याचा वास चांगला येईल आणि भाजीवर टाकणार आहोत। ही भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मी खूप मेहनतीने आणि पहाटे 4 वाजता शूट करते, तर नक्कीच लाईक करा।